वर्षभर टिकणारी, बनवायला अतिशय सोपी असणारी ही आवळा कँडी कशी बनवायची हे आज आपण पाहतोय. आवळा कँडी बनवायची म्हटल्यावर उन्हामध्ये ती वाळवून घ्यावी लागते. यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो. तर इथे आपण जी आवळा कँडी बनवत आहोत ती अतिशय साधी सोपी आहे. म्हटलं तर अर्धा ते पाऊण तासामध्ये ही तयार होते आणि ही आवळा कँडी वर्षभर आरामात टिकते. तर चला बनवूयात. तर इथे मी बरोबर अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे घेत असताना असे थोडेसे टपोरे आणि थोडेसे कमी डाग असणारेच आपल्याला आवळे घ्यायचे आहेत. ज्या आवळ्यांवरती भरपूर असे डाग असतील तर असे आवळे अजिबात घ्यायचे नाहीत किंवा जे आवळे खूप पिकलेले आहेत, पिवळे पडलेले आहेत असे आवळे सुद्धा इथे घ्यायचे नाहीत. आता सगळ्यात आधी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हे आवळे मी धुवून घेतलेले आहेत. थोडेसे कोरडे करून घ्यायचे. आता एका चाळणीमध्ये मी हे काढून घेतलेले आहेत. हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे. तर यासाठी कढईमध्ये खाली ग्लासभर मी पाणी घातलं. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे आवळे चांगले वाफवून घ्यायचे. आता आवळे वाफवले आहेत की नाही हे कसे ओळखायचे याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तर साधारण एक 20 मिनिटांनंतर तुम्ही हे आवळ्याचा रंग बघू शकता. मस्त पिवळसर असा रंग आलेला आहे आणि सोबतच आवळे जरासे फुललेले आहेत. त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा ओपन झालेल्या आहेत. तर अशा आवळ्याच्या पाकळ्या अशा ओपन झाल्या की समजून घ्यायचं इथे आवळा आपला चांगला वाफवला गेलेला आहे. आता हा जो आवळा आहे तो आपण संपूर्णपणे थंड करून घेऊ. साधारण 15 ते 20 मिनिटांमध्येच आवळे छान थंड होतात. हलकेसे कोमट असले तरी सुद्धा चालतील. आता या ज्या आवळ्याच्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्यात. वाफवल्यानंतर अगदी सहज अशा या वेगळ्या होतात. तर याच पद्धतीने सगळा आवळा मी असा सोलून घेते आणि यामधले ज्या बिया आहेत त्या काढून घेते. तर हे बघा संपूर्ण आवळ्यातल्या बिया मी वेगळ्या केलेल्या आहेत आणि अशा या पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. आता आवळा आपल्याला चांगला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. यासाठी मिक्सरचा इथे जार मी घेतलेला आहे. थोड्याशा मोठ्या आकारामधला घ्यायचा म्हणजे अगदी छान बारीक पेस्ट होते. आता आवळ्यासोबतच आपल्याला 1 इंच आल्याचे तुकडे आणि सोबतच चवीपुरतं जे मीठ आहे ते आत्ताच यामध्ये आपल्याला घालायचं आहे. हवं असेल तर तुम्ही साखर सुद्धा यामध्येच वाटून घेऊ शकता. म्हणजे काय होईल तुम्हाला एक्स्ट्रा यामध्ये पाणी घालावं लागणार नाही. तर हे मिश्रण बारीक होत नसेल तर यामध्ये अगदी हलकंसं 2 ते 3 चमचे पाणी घालायचं. यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही. पण जर तुम्हाला असं वाटलं की अजिबातच हे आवळे आहेत ते अगदी बारीक पेस्ट होत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही ते साखर वापरायची आहे. साखर लगेचच मेल्ट होते, त्याचं लगेच पाणी होतं आणि याचाच उपयोग करून तुम्ही इथे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अजिबात त्याच्यामध्ये चंक्स राहता कामा नये. तर मी अगदी 1 2 ते 3 चमचे घालून हे मिश्रण चांगलं बारीक वाटून घेतलंय. आता यामध्ये साखर घालूयात. वजनी प्रमाणानुसार जितका आवळा आहे तितकीच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. पण जर कपाचा अंदाज सांगितला तर बरोबर 1.5 कप भरून मी इथे साखर घेतलेली आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती संपूर्ण ही साखर आपल्याला सुरुवातीला विरघळून घ्यायची आहे. तर साधारण एक 2 ते 3 मिनिटांमध्ये साखर चांगली विरघळली गेली. आता काय करायचंय आपल्याला हे जे मिश्रण आहे ते चांगलं दाटसर करून घ्यायचंय. आता जर तुम्ही असंच हलवत बसाल तर ते मिश्रण वरती उडू शकतं, अंगावरती उडू शकतं. यासाठी काय करायचं यावरती झाकण ठेवायचं. अधूनमधून हे मिश्रण हलवून घ्यायचं. तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत साधारण एक 5-7 मिनिटं झालेली आहेत. सुरुवातीपेक्षा रंग थोडासा वेगळा दिसतोय, जास्त पिवळसर दिसतोय आणि मिश्रण थोडंसं दाटसर सुद्धा वाटतंय. तर आता आपल्याला याच पद्धतीने पुन्हा यावरती झाकण ठेवून आणखीन एक 5-7 मिनिटांसाठी शिजवून घेऊ. तर आणखीन एक 10 मिनिट झालेले आहेत. आता मिश्रण तुम्ही बघू शकता. सुरुवातीपेक्षा भरपूर दाटसर दिसतंय. आता आपण यामध्ये साखर घातलेली आहे. साखर नंतर क्रिस्टलाइज होऊ नये किंवा साखर नंतर वाटू नये यासाठी काय करायचं यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळायचा आणि लिंबाचा रस या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आता यानंतर साधारण एक 2 मिनिट शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची कॉर्नफ्लॉवरची स्लरी. तर यासाठी इथे मी घेतलेलं आहे पोह्याचे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर साधारण एक 3 ते 4 चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता कॉर्नफ्लॉवर आहे लगेच याच्या गुठळ्या होतात किंवा कॉर्नफ्लॉवर खाली लगेच तळाला चिकटून बसतं. तर यासाठी पटापट हे मिक्स करून घ्यायचं आणि ही तयार झालेली स्लरी आपल्याला लगेचच या मिश्रणामध्ये घालायची आहे. तर हे मिश्रण घालत असताना गॅसची फ्लेम लो करायची आणि लगेचच हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे अजिबात याच्या गुठळ्या होणार नाही. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे या मिश्रणाला छान चकाकी येते आणि सोबतच छान बाइंडिंगचं सुद्धा काम हे कॉर्नफ्लॉवर करतं. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आणखीन एक 10 ते 12 मिनिटांसाठी हे मिश्रण मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघून घ्या. हे पॅनला सोडायला सुरुवात झालेली आहे आणि छान दाटसर सुद्धा झाले.
अशी जेव्हा कन्सिस्टन्सी येते त्यावेळेस समजून घ्यायचं की आपलं मिश्रण इथे चांगलं दाटसर झालेलं आहे आणि वड्या बनवण्यासाठी किंवा याचे तुम्हाला जर छोटे छोटे लाडू बनवायचे असतील तर त्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचंय, यासाठी आपल्याला आधीच पूर्व तयारी करून घ्यायची आहे. यासाठी मी इथे वापरणार आहे ऑडीचा इको बेक पेपर, जो नॉनस्टिक आहे, रियुजेबल आहे, कन्व्हिनियंट आहे, हेल्दी आहे आणि मुख्य म्हणजे इको फ्रेंडली आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही याचा वापर करू शकता. तर हा इको बेक पेपर हवा तितका मी काढून घेऊन ताटावरती ठेवलेला आहे. आता तयार केलेलं हे मिश्रण या इको बेक पेपरवरती काढून घेऊ. तर हे मिश्रण आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी चांगलं थंड होऊ द्यायचंय. यानंतर आपल्याला वड्या याच्या सेट करून घ्यायच्यात. तर हे मिश्रण खूप अगदी थंड झालेलं नाही, बऱ्यापैकी गरम आहे. तर यासाठीच आपल्याला या पेपरनेच याला व्यवस्थित सेट करून घ्यायचंय. हलकंसं आता हे मिश्रण आपण बाइंड करून घेऊ. तर आपल्याला इथे कँडी बनवायची आहे. यासाठी आपण काय करूयात, हे मिश्रण एकसारखं पसरवून घेऊ. तर यासाठी पुन्हा एक पेपर यावरती मी अंथरलेला आहे. आता थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं किंवा लाटण्याने तुम्ही एकसारखं हे लाटून घेऊ शकता, म्हणजे मिश्रण एकसारखं असं पसरलं जाईल. तर हे मिश्रण कँडी बनवण्यासाठी एकसारखं असं पसरवून घेतलं. आता यावरती थोडीशी पिठी साखर घालून घेऊयात, म्हणजे आपण जेव्हा कट करून घेऊ त्यावेळेस चाकूला फारसं हे मिश्रण चिकटणार नाही. हे मिश्रण कट करून घेत असताना चाकूला सुद्धा थोडीशी पिठी साखर लावून घ्यायची आणि व्यवस्थित तुम्हाला जशा याच्या वड्या हव्या आहेत त्या पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या. आवळा कँडी आहे तर खूप मोठे मोठे सुद्धा पीस ठेवायचे नाहीत, छोटे छोटे तुम्ही इथे याचे कँडी बनवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, साधारण असे छोटे छोटे पीस मी याचे कट करून घेतलेले आहेत. तर हे मिश्रण थोडंसं चिकट आहे, याला व्यवस्थित शेप यावा यासाठी हे पुन्हा पिठी साखरेमध्ये घोळून घ्यायचं, म्हणजे एकमेकांना चिकटणार सुद्धा नाही आणि याचा शेप आहे असा टिकून राहील. वड्या बनवण्याऐवजी याचे छोटे छोटे लाडू करून ठेवायचे, म्हणजे हे छोटे छोटे लाडू कँडी म्हणून अगदी मस्त रोजच्या रोज तुम्ही खाऊ शकता. किंवा वड्या बनवण्याऐवजी असे छोटे छोटे लाडू बनवण्याऐवजी हे मिश्रण तुम्ही असंच डब्यामध्ये ठेवू शकता आणि रोजच्या रोज जसं आपण च्यवनप्राश खातो त्या पद्धतीने रोजच्या रोज तुम्ही चमच्याने हे मिश्रण खाऊ शकता किंवा मुलांना सुद्धा अगदी आवडीने तुम्ही देऊ शकता. थोडंसं मिश्रण सैलसर ठेवून तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा लहान मुलांना डब्यासाठी तुम्ही देऊ शकता. चपातीला स्प्रेड करून लावून तुम्ही देऊ शकता किंवा थोडंसं मिश्रण पातळ ठेवलं तर तुम्ही अगदी ब्रेडला लावून सुद्धा मुलांना अगदी छान असं सर्व्ह करू शकता. रोजच्या रोज ताटामध्ये आपण चटणी घेत असतो, लोणचं घेत असतो, तर याऐवजी तुम्ही एखादा चमचा या पद्धतीने हे मिश्रण सुद्धा देऊ शकता किंवा वडी बनवली आहे, कँडी बनवली आहे, तर रोजच्या रोज ताटामध्ये तुम्ही हे वाढवू शकता. तयार केलेली ही कँडी हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही ठेवली तर अगदी वर्षभर आहे अशी राहते. फ्रीज शिवाय सुद्धा अगदी आरामात टिकते. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त उपयुक्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.